मुंबईच्या या मध्यवर्ती ठिकाणी इंदिरा चौकातील विश्रामगृहामध्ये आयोजित या कार्यक्रमाला वाङ्मयी सेवा सेवाची जाण जेणे मार्गी लागती जन जगत तुका जनार्दन जाणून कार्य करावे अशी ओवी ग्रामगीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये आली। दुसऱ्या ठिकाणी असं लिहितात महाराज, मैं शब्दों की खैरात हूँ, सब शब्द मेरे पास है, मुर्दे जगादू शब्द से होता अशुभ का रास है। म्हणजे मुर्द्यांना जागृत करण्याची ताकद आपल्या शब्दामध्ये आहे, पण ते शब्द मात्र लोकांपर्यंत गेले पाहिजे, नवीन पिढीपर्यंत गेले पाहिजे, म्हणजे परिवर्तन होईल हा आशावाद महाराजांचा होता, इच्छा होती। आणि म्हणून महाराजांचे आपण कार्यकर्ते म्हणून, प्रेमी म्हणून, जे कोणी माझे स्नेही प्रेमळ त्यांनी करावा ग्रंथांचा सुकाळ, घरोघरी चालवावा प्रचार निर्मळ ग्रामगीता आणि असं म्हटलंय, अधिकारी नाही म्हटलं, जे कोणी माझा स्नेही प्रेमळ, स्नेही लोक, आपण स्नेहाचा मेळावा आहे। आणि म्हणून हे जे आज स्पर्धेचं जे नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे, महाराजांनी जे स्थापन केलेलं आश्रम आहे नागपूरचं श्री गुरुदेव सेवाश्रम नागपूर, रमण सायन्स सेंटर बसस्टँड जवळ आहे। त्या रमण सायन्स प्रसाद त्यांच्या हस्ते आणि महाराजांच्या उपस्थितीमध्ये या आश्रमाची स्थापना झालेली आहे, उद्घाटन झालेलं आहे। आणि ग्रामगीताची आज लोकप्रिय आणि जगप्रसिद्ध झालेली आहे, त्या ग्रामगीतेची पत्रिका तुकडोजी महाराजांनी याच आश्रमात लिहिलेली। या आश्रमाच्या वतीने यांचं एक मंडळ आहे, राष्ट्रसंत अभ्यास मंडळ, त्यात मी सदस्य आहे। त्या अभ्यास मंडळाने असा निर्णय घेतला की आपण वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये महाराजांचे विचार लोकांपर्यंत जावे यासाठी आपण प्रयत्न करूया। मग काय करायचं अशी बैठक ठरलं तर पहिल्यांदा आपण निबंध स्पर्धा घेऊ असं गेल्या वर्षी ठरलं। गेल्या वर्षी आम्ही एक प्रयोग म्हणून चंद्रपूर आणि नागपूर दोनच जिल्हे घेतले, रिस्पॉन्स खूप चांगला मिळाला। चंद्रपूर जिल्हा आणि गडचिरोली जिल्हा हा माझाच जिल्हा आहे, त्या जिल्ह्यातसुद्धा मी नोकरी केलेली आहे, अनेक चांगली मंडळी आहे। चंद्रपूर जिल्ह्यापेक्षा चांगलं काम करणारे मंडळ त्या जिल्ह्यामध्ये आहे, आपण त्या जिल्ह्यामध्ये ही स्पर्धा घेऊ तयार आहोत। आमची इच्छा एवढीच आहे की लहान मुलांपर्यंत, छोट्या शालेय विद्यार्थ्यांपर्यंत महाराजांचे विचार, कमीत कमी तुकडोजी महाराज कोण होते, त्यांनी कुठलं काम केलं ही तरी माहिती लोकांपर्यंत जावी, हा बेसिक एवढा उद्देश ठेवून त्यांनी ते नियोजन केलं। तेव्हा आपण सुरुवात केली। नगर सेवाधिकारी होते बळीरामजी धकाते, ते कवी होते, आदर्श शिक्षक होते आणि उदयनरावचे वडील होते। मी म्हटलं उदयनरावला तुम्ही हे काम आता जरा हाताशी घ्या, कारण तुम्ही शाळेशी जुळलेले आहे, वसंत विद्यालयामध्ये कर्मचारी आहे, पत्रकारसुद्धा आहे, चांगल्या बातम्याही छापतात, तर म्हटलं या व्यक्तींकडे आपण प्रमुखपद समन्वयक म्हणून या जिल्ह्याचं यांच्याकडे सोपवू। बाकीचे कामं सांगलीला एक संमेलन झालं होतं आमचं, आंतरराज्य संमेलन आंध्र प्रदेशमध्ये, तेलंगणा स्टेटमध्ये। त्या ठिकाणी श्री गुरुदेव वैद्यकीय सेवा पुरस्कार आम्ही घोषित केला होता, परंतु डॉक्टर साहेब पठ्यपूर्तीला गेले होते त्यामुळे येऊ शकले नाही। त्याचं आपण टाळ्या वाजवून अभिनंदन करूया त्यांना। आपण आता आपला जो कार्यक्रम होईल वार्षिक कार्यक्रम गुरुदेव सेवाश्रमाचा ऑक्टोबर महिन्यामध्ये कार्यक्रम आहे, त्याच कार्यक्रम आपण त्यांना तो सन्मान देणार आहोत। योगायोग डॉक्टर साहेबसुद्धा आले, खूप सेवाभावी व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या माध्यमातून आम्ही कोणतं गाव सर इकडे डोंगर तमाशी तालुका आरमोरी इंटिरियर भागामध्ये, नक्षलग्रस्त भागामध्ये आम्ही वैद्यकीय कॅम्प घेतले, गरीब लोकांचं ट्रीटमेंट वगैरे आम्ही केलेलं आहे। त्यांनी 2दा शिबिर त्यांनी दिलेलं आहे, त्यांना धन्यवाद देतो। दुसरी गोष्ट, अजय गुरु होते विजय मार्कंडेवार, आमच्या चंद्रपूर जिल्ह्यातले पहिले पर्यावरण तज्ज्ञ व्यक्ती। 1984 मध्ये त्यांनी चंद्रपूरला ब्लूमिंग बर्ड्स नावाची संस्था स्थापन करून 150 लाईट शो खेड्यात, गावागावात आणि शाळामध्ये 150 लाईट शो केले होते। आणि चंद्रपूर ते मुंबई टू व्हीलरने जाऊन ज्या ज्या शाळा दिसतील त्या त्या शाळांमध्ये पर्यावरणाचा विचार सांगण्याचं काम ते सरांनी केलं होतं। कोरोना काळात सर आम्हाला सोडून गेले, त्यांच्या नावाचा एक पुरस्कार आम्ही सुरू केला, पर्यावरण मित्र पुरस्कार विजय मार्कंडेवार। मोठी माणसं नाही घेतो, जवळची माणसं घेतो की ज्यांनी खरोखर काम केलं। तर विजय मार्कंडेवारच्या स्मृती पर्यावरण मित्र पुरस्कार आम्ही आता देणार आहोत। त्याच्यासाठी एक व्यक्ती निवडला ते सांगून देतो। आत्ता त्यांची ओळख झाली, सर्पमित्र, वृक्षमित्र विलासरावजी पारखी सर, टाळ्यावर यांना सुद्धा पुरस्कार आपण गुरुदेवांच्याच कार्यक्रमामध्ये आपण ऑक्टोबर महिन्यात आपण देणार आहोत। तिथून जे असते छाया असते ती त्यांची दूर झाली, आज तशा अवस्थेत सुद्धा ते आले, त्यांना सकाळी फोन केला
मांडवगडीची मी येत आहोत तशाकडे मी नक्की येतो. ते आज या ठिकाणी आले, त्यांच्या वडिलांच्या स्मृतीला मी या मीटिंगच्या निमित्ताने मी अभिवादन करतो, श्रद्धांजली देऊन